फिरूया कोणी किती आहे, आमच्या आईचं नाव कमी केलं पाठीवरनं म्हणून आमच्या मनात नाही कमी झालेलं. काही दिवसापूर्वी सेनेत होते, जे कार्यकर्ते सेनेत होते ते आता राष्ट्रवादीत गेलेत. जे काय आता इथं गुंगऱ्या बांधून फिरतायत, तुला ठाऊक असेल शेती काय त्यानं कमी दिला. आज या माणगाव या नगरपंचायतीमध्ये 150 कोटीची निधी तिने दिली. आज निधी देऊन असून आज शाळेत कॉलेजला शेठच्या आईचं नाव दिलं होता आणि त्या काही पैशामुळे लाचार होऊन शेठच्या आईचं नाव कोडा तटकर साहेबांचा निर्णय दिला. कदापि आम्ही खपून घेणार नाही कार्यकर्ते आणि त्यांची दाद दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मंत्री भरत गोगावले यांच्या आईच्या नावाने मंजूर असलेल्या नर्सिंग कॉलेजचे नाव राष्ट्रवादीत पक्ष प्रवेशावेळी बदलून तटकरेंच्या आईचे नाव दिल्याची सल गोगावलेंच्या मनात अजून देखील आहे. त्यामुळे निजामपूर गड जिंकण्यासाठी मंत्री भरत गोगावले संपूर्ण ताकद पणाला लावणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. पक्षप्रवेश हा आमच्या तिन्ही उमेदवारांची विजयाची नांदी ठरणार आहे. हा मी तुम्हाला आज आत्मविश्वास देतो. फिरूया कोणी किती आहे, आमच्या आईचं नाव कमी केलं पाठीवरनं म्हणून आमच्या मनात नाही कमी झालेलं. त्याचं प्रायश्चित जर त्यांना नाही भोगायला भेटलं तर आज मला विचारून घ्या. आज दत्तगुरूंचा वार आहे, माझं लिहून ठेवा तुम्ही. कारण आम्ही सांगितलं नव्हतं आमच्या आईचं नाव टाका, आमच्या बाबांचं नाव टाका, आमच्या कोणाचं नाव टाका. आम्ही कधीच कोणाला सांगितलं. तुम्हाला वाटलं पटलं आणि ते असत नाही तुम्ही दिलं. त्याचा मोबाईलला पण घेतला. लक्षात ठेवा, कोट्यावधी रुपयांची तुम्हाला कामं दिली, कोट्यावधी रुपयाचा तुम्हाला विकास दिला, पण हरकत नाही. हिताच करा, हिताच बरा, लांब जायची आवश्यकता नाही. हा माझा शब्द आहे. माझा शब्द शक्यतो खोटा ठरत नाही.